नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीत प्रेम प्रकरणाच्या वादातून तरुणावर गोळीबार. इचलकरंजी येथील सांगली रोडवर बुधवारी सायंकाळी एकावर पूर्व वैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना काल रात्री घडली आहे. यामध्ये ओंकार जितेंद्र कांबळे वय वर्ष 21 राहणार समता चौक सांगलीवाडी जिल्हा सांगली हा जखमी झाला असून त्याच्या पोटात गोळी लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भेट दिली. पोलिसांच्या विविध पथकांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की प्रेम प्रकरणावरून ओंकार कांबळे व हल्लेखोर यांच्या 4 ऑक्टोबर 2025 जयसिंगपूर येथे वाद झाला होता. याबाबत ओंकार कांबळे याच्यासह 10 जणांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात ओंकार कांबळे याच्यासह साथीदारांना अटक केली होती. कारागृहातून तो साथीदारांसह जामिनावर बाहेर आल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी ओंकार याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. या अनुषंगाने बुधवारी ओंकार याला इचलकरंजी येथे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आलं होतं. तेथील परिसरात ओंकार याच्यावर काही जण नजर ठेवून आहेत अशी त्याला चाहूल लागली. त्यामुळे त्याने ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी ही गोष्ट पथकाच्या माध्यमातून परिसरात पाहणी केली, परंतु त्यांना कोणीही आढळून आलं नाही. दरम्यान ओंकार याची प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दुचाकीवरून तो आणि कॉन्स्टेबल जगदीश असे दोघे जण जयसिंगपूरकडे निघाले होते. सांगली रोडवरील शिक्षक पतसंस्थेच्या जवळ ते पोहोचले असता दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या दोघा हल्लेखोरांकडून पाठीमागे बसलेल्या एकाने ओंकार याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी ओंकार यांच्या बरगडीला आणि पोटाच्या मध्यमध्ये घुसली आणि तो जखमी झाला. सोबत असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत मोटरसायकलवरून उतरून ओंकार याला रस्त्यालगत असलेल्या पशुखाद्य दुकानात नेलं आणि शटर बंद केले. घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केलं. त्यानंतर जखमी ओंकार याला पोलीस पाटील यांनी उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. तेथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरात हलवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपाधीक्षक विक्रांत गायकवाड व निरीक्षक महेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. या पाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, न्याय वैदिक तपासणी पथक, फॉरेन्सिक, श्वान पथक ही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला. यासाठी मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ अन्य मार्गाने वळवली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळी तपास तसेच पथकाकडून संशयितांचा शोध सुरू होता. या प्रकरणी अनुराग अमोल सूर्यवंशी यांनी गोळीबार केला असल्याचा संशय पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केला आहे. हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी मोहसिन जकाते, इचलकरंजी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.